तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे अतिवृष्टी झालेली आपल्याला दिसते। नारायणवाडी मधल्या सगळ्या ग्रामस्थांबरोबर आम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्याची पाहणी केलेली आहे। स्थानिक प्रशासनाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केलेली आहे। प्रांतांबरोबर तहसीलदारांबरोबर सखोलरित्या आम्ही लोकांचे पंचनामे वेळेमध्ये व्हावेत आणि पंचनामे झाल्यानंतर शासनाने त्यांना त्वरित भरघोस अशी मदत करावी याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहे। खरं तर अत्यंत दुर्दैवी बाब आहे की शेतकऱ्याला कोविडच्या संकटाचा सामना करायला लागत असतानाच कोविडचं संकट कमी होताच पावसाच्या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे। या सगळ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत आणि या शेतकरी बांधवांना दिलासा मिळण्यासाठी शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करू। शासनाला माझी विनंती आहे की शासनाने याच्याकडे गांभीर्यानं बघून या सगळ्या शेतकरी बांधवांना जगवण्यासाठी या शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत द्यावी।